अचानकच प्लॅन ठरला देवाला जायचं. मग काय सगळ्या फॅमिलीला घेतलं, गाडीमध्ये घातलं आणि निघालो तुळजापूरला. तुळजापूरमध्ये पोचताच तुळजापूरच्या चौकामध्ये महाराजांचा पुतळा पाहिला. महाराजांच्या पुतळ्याकडे असं बघून एकदम स्तब्ध झालं. थोडा वेळ पुतळा पाहून आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो. आतमध्ये जाऊन पाहतो तरी काय, हे भली मोठी रांग. भक्तांनी खचाखच मंदिर भरलं होतं. मंदिर रांगेमध्ये उभा राहून दर्शनासाठी हळूहळू आतमध्ये गेलो. दर्शन होऊन मंदिराच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर सर्व भक्त मंदिराच्या परिसरामध्ये मस्त शांत वातावरणामध्ये गारव्याला बसले होते. मग आम्ही तिथे थोडा वेळ बसलो, कारण आम्हाला तिथून पुढे जायचं होतं स्वामींच्या दर्शनासाठी. पण तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये एवढे भक्त पाहून त्यातून बाहेर पडतो आम्ही अक्कलकोटला निघालो. तिथून आम्ही बाहेर अक्कलकोटमध्ये पोहोचतात आम्ही हॉटेलवरती रूम बुक केली. तिथून आम्ही फ्रेश वगैरे होऊन स्वामींच्या दर्शनासाठी बाहेर निघालो. तेवढ्यात पावसाने इतका धुमाकूळ घातला. 2 ते 3 तास पाऊस असा सलग चालू होता. हवेमध्ये इतका गारवा निर्माण झाला होता. आम्ही थोडा वेळ थांबलो. पाऊस उघडण्याची